सर्व मित्रमंडळीतर्फे व आपल्या कुटुंबातील व्यक्तीतर्फे माझा हा वाढदिवस आपण साजरा करत आहात। खरं तर आपली ती तेवढी पात्रताही नाही आणि आपलं काही तसलं कुठलं विशेष कर्तृत्वसुद्धा नाही, तरी पण आपल्या या प्रेमापोटी मी आपल्या ह्या केलेल्या वाढदिवसाचा मी नम्रपणाने स्वीकार करतो आणि माझ्या आयुष्यभर मी या केलेल्या आपण सत्काराचा आपल्या ऋणामध्ये कायम राहण्याचा प्रयत्न करतो। राहून राहिला प्रश्न आता सरांनी स्तुती केली की गुरुजी आज आपलं खूप दिवसापासूनचं भावजीचं नाता वडिलापासून आज जवळपास 3 पिढ्यापासून एकदम आपले म्हणजे सर्वांचेच आपल्या गावामध्ये एक परंपरा अत्यंत चांगली राहिली आहे की कधी कोणाचं एक औपचारिक नातं राहिलं नाही। जसे नाते जाती धर्मामध्ये सोयऱ्यामध्ये राहतात तसे सुद्धा आपले तसेच त्याच्यापेक्षा जास्त दृढ नाते आपल्या गावामध्ये आहेत आणि असेच नाते दृढ भविष्यामध्ये पुढेही राहतील आणि त्याप्रमाणे आपण म्हणलं बाबा तुमचा सर माझंच आता आयुष्य आपलं, कारण का आता आपल्या हातून जे सत्काम अध्ययनाचं शिक्षणाचं आता तुम्ही मी बघतो की किती खडतर काळामध्ये तुम्ही त्या हडवळीसारख्या गावामध्ये अध्यापनाचं कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने आता आमची तर इच्छा होती कामता वगैरे सारख्या ठिकाणी आपलं सुद्धा स्थान बळकट हो नांदेडसारख्या आपली खरं तर तिथे जागा नाहीच। आपली जागा एसएम कॉलेज सारख्या मोठ्या सायन्स कॉलेज सारख्या एखाद्या पीपल्स कॉलेज सारख्या ठिकाणी आहे, पण काय नशिबाचे जे तिथं भागदोरे बांधलेले राहतात माणूस तिथंच भविष्यामध्ये जसं आमचं अर्धवट शिक्षण राहून आम्ही इथं आल्या म्हणजे मला काय याच्यामध्ये फार दुःख नाही। मी भाग्य समजतो की माझ्या जन्म दिलेल्या गावानं ज्या इथला भाकर तुकडा खाऊन आपण लहानाचं मोठं झाल्या इथल्याच आपण गोधड्यामध्ये जन्म झाला आणि भविष्यामध्ये सुद्धा असंच आपल्याला या गावामध्ये शेवटपर्यंत सुखाचा आपल्या आशीर्वादानं आपले सर्वांची सेवा सर परपंचाचा काळ जवळपास माझा संपतच आलेला आहे। आता राहिला पुढचा परमार्थ आणि समाज हे करत असताना मागच सुद्धा आता 2 वर्षापूर्वी लेकराच्या लग्नामध्ये तुमचे अनंत उपकार सर्वांनी मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीनं लेकराचं लग्न पार पडलं। मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी कधी विसरू शकत नाही। मी माझा स्नेह माझ्या अंतःकरणामध्ये जरी दाखवत नसलं तरी त्या स्नेहाची आणि त्या उपकार म्हणून त्या शब्दाचा अपमान करणार नाही। झालं एक तुमच्या आशीर्वादाने एक पुढच्या लेकराचं आता भविष्यामध्ये लग्न झालं की मी तुमच्या सगळ्या परपंचाच्या आणि याच्या हातात टाळ घ्यायला मी तयारच आहे आणि पुढे भविष्यामध्ये देवाच्या आशीर्वादानं मला हातात टाळ घेता यावं आणि मला ती सद्बुद्धी देवानं आपल्या आशीर्वादानं द्यावं आणि माझ्यावर असंच जे अतोनात प्रेम खरं तर माणसाला मला मी आयुष्य मेंबरमध्ये जगात असताना मला भाऊ पुतणे दादा भाऊजी काका मामा याची कधीच कमतरता जाणवली नाही। मी जवळपास माझे नाते आहेत तर ते जवळपास एक लेकराचे पुतण्याचे मुलाचे मी सगळ्या जवळपास लेकराला मी मानसपुत्र समजतो आणि तुमच्यासारखे जे आहेत ते सख्खे आमचे युवाही होतं असं भाऊचं नातं आपलं इतकं दृढ नातं आहे आणि हे असंच नातं याच्या पुढे बी राहावं। आपल्यावर आपण जे माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्या ऋणामध्ये राहून पुढं सुद्धा माझ्या हातून या गावची म्हणा जे काय मला थोडंसं खारीचा वाटा उचलता आला तो मी इमानीत बरे उचलण्याचा प्रयत्न करेन आणि आपण केलेल्या सत्काराचा आपण केलेल्या वाढदिवसाचा आणि सर्व ज्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवसासाठी तन्मयतेनं जे काय आपले मेहनत जो वेळ खर्च घातला त्याबद्दल त्यांचे आणि आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी कायम तुमच्या ऋणामध्ये राहण्यात पात्र ठरवलं एवढीच अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो।